नमस्कार। तर अगदी झटपट होणारी ही अशा पद्धतीची अंड्याची भाजी तुम्ही एकदा करून बघा। चवीला सुद्धा तेवढीच भन्नाट अशी होते आणि कमी वेळात आणि कमी मसाल्यात कमी साहित्यात तुम्ही ही भाजी तयार करू शकता आणि झटपट होणारी भाजी चवीला सुद्धा फार छान होते। आता बघा, प्रत्येक वेळी अंडी बॉईल करायचे असतील तर आपल्याकडे वेळ नसेल तर ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता। जसे की तुम्ही ऑमलेट बनवता, भुर्जी बनवता, त्याच पद्धतीने अशा पद्धतीने अंड्याची भाजी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। मस्त होते। नक्कीच एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही याची चव विसरणार नाही। अशा पद्धतीची ही अंड्याची जी भाजी आहे ती होते। तर चला मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जे वाटण आहे तेव्हा बघा फक्त एवढंच घेतलेलं आहे मी। 2 टोमॅटो आहेत, काजू थोडेसे उकडून शिजवून घेतलेले आहेत म्हणजे बॉईल करून, लसूण आणि अद्रक, हे एवढंच आपण ह्या ग्रेव्हीमध्ये वाटण बनवणार आहोत। तर याची आपल्याला मिक्सरमधून अशी पेस्ट छान बारीक असं करून घ्यायचं आहे। पाणी वगैरे मी यामध्ये टाकलेलं नव्हतं। तर छान काजू, अद्रक, लसूण आणि टोमॅटो याची पेस्ट तयार झालेली। आता कढईमध्ये अशी पसरट ह्याची कढई असते ती जरा घ्यायची आहे आपल्याला। यामध्ये आपण अंडी टाकणार आहोत तोडून, त्यामुळे थोडीशी जेवढी पसरट कढई असेल ती तुम्ही घेऊ शकता। तेलामध्ये जिरं टाकलेले आहेत आणि तमालपत्र, 1 वेलची टाकलेली होती मी आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चॉप करून यामध्ये टाकून घ्यायचे। थोडंसं बटर सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे। तर छान आता आपल्याला कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच आता थोडंसं मीठ, म्हणजे भाजीला लागणार सगळं मीठ मी यामध्येच टाकलेलं आहे। तर बघा, कांदा छान परतून झालेला आहे अशा सोनेरी रंगावरती। यामध्ये आता हळद, घरचं रेग्युलरचं काळं तिखट टाकलेलं आहे आणि किचन किंग मसाला मी यामध्ये टाकलेला आहे। तर एवढे 3च मसाले यामध्ये यूज केलेले आहेत। तर हे आता मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकायची। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालू शकते, पण मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे। अगदी किंचितशी अशी साखर टाकून घ्यायची आणि आता हे छान मस्त तेल सुटेपर्यंत आता बघा परतून झालेलं आहे। आता हे करपू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर हे मसाले आपण टाकलेले आहेत ते कांद्याबरोबर असे छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आता यामध्ये आपण जे अद्रक, लसूण, टोमॅटो आणि काजू, उकडलेले काजू होते ते यामध्ये असं टाकून आता जे अद्रक, लसूण याचा कच्चापणा टोमॅटोचा जाईपर्यंत आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आता परत एकदा याला परतून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि तुम्हाला हे यावरती झाकण ठेवून एक ते 2 वेळा वाफ काढून घ्यायची आहे। आणि बघा, मस्त असा आपला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे। जे आपण अद्रक, लसूण आणि टोमॅटोचं वाटण टाकलेलं होतं ते पण छान परतून झालेलं आहे। म्हणजे 2 वेळा मी यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे। बघा, छान मसाला आपला अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला चव छान येते। आणि यामध्ये आता आपल्या दुधावरती जी फ्रेश साई येते त्यावरती 2 चमचे एवढी यामध्ये टाकलेली आहे। फ्रेश क्रीम असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण नसेल तर आपल्या घरामध्ये दूध तर नेहमीच असतं, मग हे यावरती 2 चमचे एवढी दुधावरची साई टाकून घ्यायची। छान ह्याला भाजीला चव येते किंवा एक छान टेक्स्चर सुद्धा येतं साईमुळं। एकदम शाही पद्धतीची आपली ही जी अंड्याची भाजी आहे ती होऊन जाते। यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा, हे छान अगदी तेल सुटेपर्यंत हे यावरती पण झाकण ठेवून असं 1-2 वेळा छान वाफ काढून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं। आता तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता, पण जास्त पण आपण याला रस्सा भाजी वगैरे करणार नाही। तर हे अंगापुरतं आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान ह्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये अंडी टाकायची आहेत। आता थोडंसं चेक करून बघायचं तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे का, ते सगळं बरोबर आहे। आता यामध्ये ही अंडी आहेत ती अशी तोडून टाकायची आणि थोडंसं अंतर ठेवून ही अंडी टाकून घ्यायची, म्हणजे एकमेकाला ते चिकटणार नाहीत। अशा थोड्या यासाठीच आपल्याला पसरट अशी कढई ही भाजी बनवताना घ्यायची आहे। तर आता तुम्हाला किती अंडी टाकायची आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता, जेवढी बसतायत कढईमध्ये तेवढी। आणि यावरती नंतर झाकण ठेवून तुम्ही ह्याला एक झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट न उघडता तर झाकण आपल्याला असंच हे शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला अंडं असं डायरेक्ट फोडून नाही टाकायला आलं तर वाटत काढून घ्या आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही
टाकू शकता। तर मी 5 अंडी यामध्ये टाकलेले आहेत। आता मस्तपैकी यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। मस्त अशी ही अंडी आपली या ग्रेव्हीमध्ये बॉईल झालेली आहेत। आता चमच्याच्या मदतीने अशी आपल्याला हलकं कढईला चिकटलेलं असतं, हे काही जास्त चिटकत नाही, फक्त सेपरेट करून घ्यायचं इकडे तिकडे थोडंसं हलवून। तर बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही थंड झाल्यानंतर तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा, छान होते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मस्त अशी आपली अंड्याची ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, तुम्हाला कशासोबत खायचे त्यासोबत नक्कीच ट्राय करू शकता। धन्यवाद।